नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयकॉनिक मॅथ या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीचं जे पहिलं प्रकरण आहे गणित 1चं दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातील जी परीक्षेला जी प्रश्न विचारतात, जी उदाहरणे विचारतात त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत। तर सुरू करूया आपण चर्चा। आता इथे तुम्हाला प्रश्न असा विचारतील की एक सामायिक समीकरणे सोडवा। आणि आता इथे बघा 3a + 5b = 26 हे एक पहिलं समीकरण आहे आणि a + 5b = 22 हे दुसरं समीकरण आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे समीकरण ह्याशी लिहून घ्यायचे आहेत। 3a + 5b = 26 याला आपण समीकरण नंबर 1 आणि a + 5b = 22 याला समीकरण नंबर 2। आता ह्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हा जो b आहे ह्याचा जो सहगुणक काय आहे 5 आणि ह्या b चा सहगुणक आहे 5। आता समान सहगुणक असला की आपल्याला बेरीज वजाबाकी करायला सोपं जाते। मग तर समान b चा सहगुणक इथं समान आहे 5 आहे। मग आता ह्याची जी चिन्ह आहे ती काय अधिक अधिक, मग समान चिन्ह जेव्हा असतील तेव्हा आपल्याला वजाबाकी करायची आहे। मग आता या दोन्ही समीकरणांची आता आपल्याला वजाबाकी करायची आहे। आता इथे लिहायचं की समीकरण 1 व समीकरण 2 ची वजाबाकी करून 3a + 5b = 26 वजाबाकी करायचे आहे a + 5b = 22। आता इथं वजा चिन्ह असल्यामुळे या सगळ्यांची खालची सगळ्यांची चिन्ह बदलतील। मग a चा अधिक आहे तिथं वजा, 5b चा अधिक आहे तिथं वजा आणि 22 चा अधिक आहे तिथं वजा। आता 3a मधनं 1a गेलं किती राहिलं 2a अधिक 5b वजा 5b 0, जिथं काय नाही लिहिलं तरी चालतंय, बरोबर 26 वजा 22, 26 मधनं 22 गेलं 4। म्हणून आता इथं 2 इथं मध्ये गुणिले चिन्ह असते म्हणून हे 2 आता इकडे भागिले होणार, म्हणून a = 4/2 म्हणून a बरोबर बेकबे बेदुने 4 म्हणून a बरोबर 2 ही आपल्याला किंमत मिळाली। आता काय करायचं मित्रांनो की ही किंमत ह्या एक समीकरण हे दोन समीकरण या दोन्हीपैकी एका समीकरणात फक्त ठेवायचे आहे। आता आपण समीकरण नंबर 2 मध्ये ठेवूया। म्हणून चिन्ह द्यायचं आहे a = 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून समीकरण 2 आता पहिल्यांदा लिहून घ्यायचं a + 5b = 22। आता ही a = 2 ही किंमत त्यात ठेवायची आहे। 2 + 5b = 22 म्हणून 5b = 22 हे 2 आहे इकडे आता वजा होणार, ते वजा 2 म्हणून 5b = 22 वजा 2 20 म्हणून आता इथं हे 5 इकडे भागिले होणार, b = 20/5 म्हणून b = 25 म्हणून आपल्याला a बरोबर काय मिळाले 2 आणि b बरोबर 4 म्हणून a b बरोबर a किती आहे 2 आणि b बरोबर 4 आहे, हे आपल्याला उत्तर मिळू शकतं।